नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर आज मी मस्त अशी गरम गरम मेथीच्या थेपल्यांची रेसिपी घेऊन आले। खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत। तर इझिली तुम्ही पटकन तुमच्या मनात आले की कधीही बनवू शकाल अशी रेसिपी आहे। चला तर मग पटकन वेळ न घालवता आपण ही रेसिपी बनवायला घेऊया। तर या रेसिपीसाठी पूर्वतयारी म्हणजे एकच, ती पूर्वतयारी सुद्धा म्हणता येणार नाही। तर फक्त आपल्याला एक मेथीची भाजी लागेल। तर मेथीची एक पेंडी आणायची बाहेरून, मस्तपैकी छानशी निवडायची, धुवायची, त्यानंतर बारीक कट करून साईडला ठेवून द्यायची। इतकंच काम आपल्याला आधी फक्त करावं लागेल। तर तुम्ही बघू शकता ही मस्त अशी मेथीची भाजी मी घेतलेली आहे। तर ही मी निवडून आता स्वच्छ धुवून याची बारीक कट करून आता ठेवणार आहे। तर मी या रेसिपीसाठी पूर्ण एक मेथीची पेंडी असते ती वापरत आहे। चला आता बनवूया मग। तर सगळ्यात पहिल्यांदा मी मेथी जी आपली कट करून ठेवलेली आहे ती एका आता परातीमध्ये घेत आहे। तर ही मेथी घेऊया, धुवून वगैरे ठेवलेली आहे, चाळणीत पाणी टाकून त्याचं पाणी सुद्धा गाळून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यात मसाले ऍड करूया। तर मी हळद वापरलेली आहे, अर्धा चमचा हळद, त्यानंतर धने पावडर अर्धा चमचा, त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ऍड करायचं आहे जिरा पावडर, तुम्ही अर्धा चमचापेक्षा कमी वापरलेली आहे। त्यानंतर लाल तिखट, तर लाल तिखट याच्यामध्ये थोडीशी एक्स्ट्रा वापरली तरी सुद्धा चालेल, कारण आपण याच्यामध्ये हिरवी मिरचीचा अजिबात वापर केलेला नाही। त्यानंतर मी तीळ टाकलेले 1 चमचा याच्यात। त्यानंतर मी गव्हाचं पीठ 2 वाट्या याच्यामध्ये आता चाळून घेत आहे, आणि त्यानंतर अर्धी वाटी इतकं बेसन पीठ वापरलेलं आहे। बेसन पीठ थोडं कमी जास्त केलं तरी सुद्धा चालेल। तर हे मी दोन्ही सुद्धा चाळून घेतलेलं आहे, आणि त्यानंतर आपण याच्यात चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत। हे टाकून झाल्यानंतर आता आपण मस्त असं हे आता मिक्स करायचंय। तर तुम्ही ही रेसिपी एकदम सकाळ सकाळी लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता। एकदम हेल्दी पण आहे आणि मुलांना डब्यात खाण्यासाठी नक्कीच आवडेल अशी रेसिपी आहे। त्यासाठी मी याच्यात हिरवी मिरची सुद्धा वापरलेली नाही। त्यानंतर हे छान मिक्स करून झाल्यानंतर आपण थोडं थोडंसं पाणी ऍड करायचं आणि मस्त असा एक छानसा गोळा याचा बनवून घ्यायचा आहे। तर खूप जास्त एकदम जास्त पाणी न होता मस्त असं थोडासा घटसर आणि थोडासा सैलसर असा हा गोळा बनवायचा आहे। चला तर पटकन याचं पीठ मळून एक छानसा गोळा आता तयार करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, तर अशा पद्धतीने हा मस्त असा गोळा मळून झालेला आहे। याला तुम्ही 5 मिनिटाकरिता ठेवू शकता। त्यानंतर मग लगेच आता आपण लाटायला घेऊया। तर मी पोळपाट घेतलेला आहे, त्यामध्ये तुम्ही लहानसा एक गोळा घ्या। तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, तर हा मी गोळा घेतलेला आहे। त्यानंतर तुम्ही गव्हाच्या पिठाच्या साह्याने हा मस्त असं लाटून घ्यायचं। तर लाटताना अगदी अलगद लाटायचं, खूप जास्त त्याच्यावर प्रेशर देऊन अजिबात लाटायचं नाही। जर गोळा तुमचा चिकटत असेल तर तुम्ही पिठाचा वापर करू शकता। याचे आपण थेपले लाटताना एकदम चपातीसारखं अजिबात न लाटता थोडीशी लहान साईजचं एकसारखं तुम्ही करून घ्या। खूप दिसायला सुद्धा भारी दिसते आणि खाताना सुद्धा खूप आवडेल। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे लाटून झालेलं आहे। तर मुलांच्या टिफिनसाठी देणार असाल तर याच्यापेक्षा आणखीन थोडासा छोटा गोळा करून सुद्धा तुम्ही लाटू शकता। तर आपण याच पद्धतीने सर्व पिठाचे थेपले लाटून मस्त पैकी भाजून घेणार आहोत। तर मी आणखीन एक लाटत आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल। तर एकदम अलगद लाटायचं मस्तपैकी, अजिबात कुठे चिकटत सुद्धा नाही, फक्त आपल्याला पिठाचा वापर हा करावा लागेल। तर त्यानंतर हे लाटून झालेलं आहे, आणि तुम्ही बघू शकताय खूप जास्त पातळ किंवा एकदम असं जाडसर अजिबात लाटलेलं नाही, आणि अशा पद्धतीने मस्त आपला थेपला लाटून तयार झालाय। त्यानंतर गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यावरती थोडंसं तेल ओतायचं आणि मस्त असा हा आपला मेथीचा थेपला त्यावर भाजून घ्यायचा। तर दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचं। तर दोन्ही साईडने मस्त असं तेल लावून याला छानसं थेपल्याला भाजून घ्यायचंय। तर तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचा सुद्धा इथं वापर करू शकता।
तर दोन्ही साईडने मस्त असा हा थेपला आता भाजून झालेला आहे आणि याच पद्धतीने मी सर्व थेपले मस्त असं तेल लावून भाजून घेतलेले आहेत। त्यानंतर आपली मस्त अशी मेथीची थेपल्याची रेसिपी तयार झालेली आहे। तर हे तुम्ही मेथीचे थेपले एखाद्या उसळी सोबत म्हणजे एखादं डाळीचं उसळ असेल किंवा मोडाचं उसळ असेल त्याच्या सुद्धा सोबत तुम्ही खाऊ शकता, खूप छान लागतं। त्यानंतर एकदम जास्तीत जास्त याला तुम्ही दही सोबत खाऊ शकता, ती सुद्धा टेस्ट एकदम भारी लागते। चला तर मग ही मस्त अशी एकदम साध्या सोप्या पद्धतीने मेथीच्या थेपल्याची रेसिपी आपली तयार झालेली आहे। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।